नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत. बीएड CET मार्च 2026 सुपर 20 प्रश्नावली भाग 8 आज आपण पाहत आहोत. कोणत्या जिल्ह्यास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? अजिंठा वेरूळ लेणी असलेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. एका तासात किती सेकंद असतात? 3600. तर एका दिवसामध्ये 86,400. पुढचा प्रश्न, कांदा कापल्यानंतर कोणता वायू मुक्त होतो? तर कांदा कापल्यानंतर अमोनिया हा वायू मुक्त होतो व आपल्या डोळ्यांना अश्रू येतात. नायट्रस ऑक्साईड हा जो वायू आहे त्याला आपण हास्यवायू म्हणून ओळखतो. तर ऑक्सिजन हा प्राणवायू होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकगीत प्रकार कोणता आहे? तर लोकगीत असं विचारलेलं आहे, लोकनाट्य नाही. ही बाब आपण लक्षात ठेवा. त्यामुळे भारूड करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर ऑप्शन 4 यवतमाळ करेक्ट उत्तर होय. कापूस उत्पादनाशी निगडीत ही बाब म्हणून पांढऱ्या सोन्याचा जिल्हा, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? विच इज हायेस्ट सिव्हिल अवॉर्ड इन इंडिया असा हा प्रश्न. भारतरत्न करेक्ट उत्तर होय. डायनामाईटचा शोध कोणी लावला? तर डायनामाईटचा शोध मायकल फॅरेडे यांनी डायनामोचा शोध लावला. तर अल्फ्रेड नोबल यांनी डायनामाईटचा शोध लावला. ही बाब आपण लक्षात ठेवा. तर डायनामो मायकल फॅरेडे आणि डायनामाईट अल्फ्रेड नोबेल. जगात किती खंड आहेत? जगात एकूण 7 खंड आहेत. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. निवडणूक आयुक्तांची नेमणूक किंवा निवड कोण करतो? तर भारताचे राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची निवड करतात. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. कोणत्या देशात भारताचे चलन प्रमाणित आहे? म्हणजेच बिना एक्सचेंज करता आपल्याला आपलं चलन म्हणजेच पैसे वापरता येतात. तो देश म्हणजेच नेपाळ करेक्ट उत्तर होय. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आहे. तर भारतातील सर्वात उंच शिखर हे K2 ज्याला आपण कांचनजंगा असंही म्हणतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. कोणत्या ग्रहास पहाटेचा तारा म्हणतात? तसेच ह्याला सायतारासुद्धा म्हणतात, म्हणजे संध्याकाळचा किंवा इव्हिनिंग स्टार आपण त्याला म्हणत असतो. ऑप्शन 3 शुक्र करेक्ट उत्तर होय. राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स ज्याला आपण NCC या नावाने ओळखतो चे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर वीरेंद्र वत्स. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, भारत सरकारतर्फे दिला जाणारा 2025चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? म्हणजेच देण्यात आला आहे. ऑप्शन 2 सोनू निगम करेक्ट उत्तर होय. हिमबिबट्यांची संख्या मोजणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? म्हणजेच हिमबिबट्याची ज्याला आपण स्नो लिपर्ड असं म्हणत असतो त्याची सर्वात प्रथम जनगणना म्हणूया आपण. प्राण्यांची जनगणना करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ऑप्शन 3 हिमाचल प्रदेश करेक्ट उत्तर होय. भारतीय सिनेमाचे जनक कोणास म्हणतात? ऑप्शन 3 दादासाहेब फाळके करेक्ट उत्तर आहे. नीलक्रांती कोणत्या घटकाच्या उत्पादनाशी निगडीत आहे? तर मत्स्य उत्पादन. निळा रंग म्हणजेच पाण्यामध्ये राहणारे प्राणी. मत्स्य उत्पादन ही आपण करेक्ट उत्तर लक्षात ठेवावे. अन्नधान्य उत्पादन ग्रीन रिव्होल्यूशन आहे. झाडांचा हिरवा रंग तेलबिया याला आपण पिवळी क्रांती म्हणत असतो. येलो रिव्होल्यूशन म्हणजे तेलबियांचा रंग मॅक्झिममली आपल्याला पिवळा पाहायला भेटतो. तेलाचा रंगसुद्धा पिवळाच असतो. त्यानंतर दूध पांढरा रंग आहे म्हणून श्वेत. पांढरा रंग म्हणजेच श्वेत रंग. तर श्वेत क्रांती ही दुधाशी निगडीत आहे. ह्याही बाबी आपण लक्षात ठेवाव्यात. महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ कोणता आहे? तर ऑप्शन 4 कबड्डी आपलं करेक्ट उत्तर होय. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन 1 विनोबा भावे करेक्ट उत्तर. तर गीतांजली हा जो ग्रंथ आहे तो रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिला आहे. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. महाराष्ट्रातील पहिली भारतरत्न सन्मान मिळवणारी व्यक्ती कोण? तर ऑप्शन 1 धोंडो केशव कर्वे करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे ही प्रश्नावली ते संपते. लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.